बहुतेक घरांमध्ये गिलक्याची भजी बनवली जातात, पण आजची गिलक्याच्या चटणीची रेसिपी सगळ्यांना नक्कीच आवडेल. गिलकं स्वच्छ धुवून त्याची साल काढा आणि काप करून घ्या. घोसाळ्याला आमच्याकडे गिलकं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. रेसिपी शेवटपर्यंत बघा. या कापांना आपण लोखंडी तव्यावर थोडे वाफवून घेणार आहोत. लोखंडाच्या तव्यावर तेल गरम करून गिलक्याचे काप मऊ होईपर्यंत परतून घ्या. परतताना झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 6 मिनिटे वाफवून घ्या. गिलके मऊ झाले की गॅस बंद करा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये पल्स मोडवर 1-2 वेळा फिरवून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, आलं आणि भाजलेले शेंगदाणे एकत्र करून भरड करा. या चटणीला थोडे जास्त तेल लागते. तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग आणि चिरलेला कांदा घाला. कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. या फोडणीत हळद, बारीक चिरलेला टोमॅटो, भरड केलेलं वाटण आणि मीठ घाला. सर्व चांगले परतून घ्या. एक वाफ काढून चांगले मऊसर शिजवून घ्या. परतलेल्या मिश्रणात गिलक्याची पेस्ट, आवश्यकतेनुसार मीठ आणि गरजेपुरतं तिखट घालून परत एकदा झाकून चांगली वाफ येऊ द्या. आपली चटपटीत गिलक्याची चटणी तयार आहे. ही चटणी भाकरीसोबत खायला खूप छान लागते. गिलक्याची चटणी सर्व्ह करताना कोथिंबिरीने सजवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.